नांदत होता। शाली वाहनांपासून यादवांपर्यंत या भूमीवर कधीही परकीय शत्रूंची सावली पडली नाही। सीमा बंदिस्त होत्या, म्हणूनच प्रत्येक जण निर्धास्त होता। सर्वजण सुखी आणि आनंदी होते। अन्नकोट घालणारा महाराष्ट्र तृप्त, समृद्ध, दानशील होता। राजकारणात आणि रणांगणात अत्यंत दक्ष असावं लागतं। पतिव्रते इतकंच, जरा जरी बेसावध पाऊल पडलं तरी परिणाम भोगावेच लागतात। केवळ गाफिलीमुळे महाराष्ट्र पठाणी सुलतानांच्या गुलामगिरीला बळी पडला। मराठ्यांची भूमी, समुद्र, सह्याद्री, धर्म आणि भाषा सुलतानाच्या बंदिवासात पडली। वेदनांनी कासावीत झालेला महाराष्ट्र कणत विवळत जगत होता। या यमयातनातून सोडवण्यासाठी हाक तरी कोणाला मारायची? हाक ऐकायला देवळात देव तरी उरले होते का? महाराष्ट्राचा कुलदैवत आई तुळजा भवानीच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्र ओरडून आर्जवत होता, दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड। वडिलांची गादी वारसा हक्काने मिळवणारे अनेक राजे होऊन गेले, परंतु स्वकर्तृत्वावर शून्यातून निर्माण केलेलं स्वराज्य एतद्देशीयांचं व्हावं, आपण फक्त रयतेचे रक्षण